निश्चितच पहिल्या चेंडूवरती काय दणदणीत सुरुवात मात्र या ठिकाणी होतीये. फलंदाज हलक्याताना चेंडूला कटवलाय. दुहेरी धावांची कमाई या ठिकाणी होते. या दोन धावेनीची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती बिनबाद 6. हो सांगतो. अप्रतिम या अशा ठिकाणी सनीच्या प्रत्येक षटकारासाठी अमोल सरपंच गुळाचा चहाचे मालक अमोलजी भोसले यांच्याकडून बक्षिसांचा वर्षाव सुरू झालाय. निश्चितच कोहिनूर ज्याला म्हटलं जातं, मिस्टर कन्सिस्टन्स. निश्चितच या खेळाडूसाठी यावेळेस अप्रतिम अशा पद्धतीचा रिस्टवर्क बघायला मिळाला. सनी धोत्रेच्या फळीतून 1 धावेची कमाई होते. आता मात्र स्ट्राईक वरती असणार आहे तिसेगावचा सुपुत्र, पॉवर हिटिंगचा बादशाह ज्याला म्हटलं जातं, पोलार्ड महेश कदम मैदानामध्ये दाखल झालाय. सनीनं जो शिरस्था प्रस्थापित केला पहिल्या 3 चेंडूवरती 7 धावांची कमाई या ठिकाणी सनीकडून करण्यात आली आहे. मात्र आता स्ट्राईकवरती असेल तो महेश. हा देखील विध्वंसक फलंदाज आहे. आपल्या फलंदाजीसाठी आपल्या आक्रमकतेसाठी ओळखला जाणारा फलंदाज आहे. या सत्रामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असलेला खेळाडू. हलक्याताना पुन्हा एकदा महेशकडून देखील या चेंडूला कटवण्यात आलाय. 1 धाव पूर्ण झाली आहे. एकेरी धाव्यानं संघाचा धावसंख्येचं फलक हळूहळू का होईना पुढे जात आहे. गमरे सर तशा पद्धतीने या दोन्ही फलंदाजाची तंत्रशुद्ध फलंदाजी आहे. आखोई आखो मी इशारा केला जातोय. फलंदाजाच्या हातामधून ही धाव फलंदाजांकडून चोरली जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय सनी. यावेळेस इरादे जाहीर केले सनीनं. आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न होता मात्र टायमिंग या ठिकाणी प्रॉपर होत नाहीये. किती चेंडू जातोय सीमा पार. येतोय ब्रँडेड खणखणीत असा सनी धोत्रे चौकार. निश्चितच सनीनं थोडीशी आक्रमकता दाखवली आहे. षटकार ठोकण्याचा प्रयत्न होता मात्र टायमिंग प्रॉपर झालं नाही आहे. परंतु 6 नाहीतर 4 धावांची कमाई सनीला या ठिकाणी होते. धावा होत आहेत त्या बिनबाद. या ठिकाणी पंच राकेश मोरे यांसाठी लवेलगावचे सुपुत्र जयेश गमरे यांनी 200 रुपयांचं पारितोषिक लावलेलं आहे. उन्हातून पंच म्हणून कामगिरी करत असताना कामगिरी या ठिकाणी थोडासा किती स्क्वेअर चेंडू घोषित होतोय. अतिरिक्त रूपाची 1 धाव पंच मोरे यांच्याकडून आपल्याला कळवली जाते. निश्चितच एकेरी धाव्याने संघाच्या धावसंख्येचं फलक हालतं झालं पुढे जात आहे. संयमी यावेळेस फ्लिक केले. चेंडू हवेत आहे आणि फलंदाज मात्र बाद होतोय. मोठा धक्का, मोठा हादरा म्हणावा लागेल. सनी धोत्रे बॅक टू दी प्रेव्हिलियन. हा खेळाडू निश्चितच आपल्या संघाच्या निश्चितच एक 15-20 धावांचा फरक मात्र या धावसंख्येमध्ये निश्चित येणार आहे. कारण या खेळाडूकडे ती क्षमता आहे, ते कौशल्य आहे की मोठा फटके खेळण्याचे. मात्र हताश आणि निराश होऊन या खेळाडूला तंबूत माघारी परतावं लागतंय. एक नैराश्यजनक सुरुवात या सामन्याची सनीकडून झाली असं म्हणावं लागेल. कारण 2 चौकार सनीच्या फळीतून आले. मात्र हा खेळाडू असा आहे की ज्याच्याकडे अर्धशतक झळकावण्याची क्षमता आहे. परंतु अद्याप देखील या फलंदाजाची फळी शांत राहिली आहे. पहिल्या विकेटचं पतन, पहिला विकेट या ठिकाणी मोठा धक्का सनीच्या रूपानं आपल्या संघाला पाहायला मिळतोय. आता कोण गेला? तुषार तांबे ना. सनीची जागा घेण्यासाठी मैदानात अजून एक विध्वंसक फलंदाज तुषार तांबे मैदानात दाखल होतोय. आईनी गावचा हा सुपुत्र देखील मैदानात दाखल आहे. आयकॉन खेळाडू. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. तुषार महेशसाठी हा चेंडू असणार आहे. हलक्यातनं चेंडूला पाठवलंय. सीमा पार. येतोय ब्रँडेड फटका. पोलार्ड ऑन फायर चौकार. सगळ्यांना माझा जय भीम.
चेंडूला कटवण्याचा प्रयत्न, महेशचा 1 धाव या ठिकाणी निश्चितच प्राप्त होती आहे. हा फलंदाज देखील मातब्बर आहे, सेन्सिबल आहे, क्रिकेटिंग ब्रेन याच्याकडे देखील लेदर बॉल क्रिकेट असेल, अंडरआर्म क्रिकेट असेल आणि ओव्हरआर्म क्रिकेट देखील सुंदर खेळणारा खेळाडू आहे. तिसेगावचा एक मातब्बर फलंदाज आहे, अनेक संघांमध्ये खेळण्याचं त्याच्याकडं कौशल्य आहे आणि काळकाई कृपा तिसे या संघाचा एक स्टार खेळाडू, स्टार ऑलराऊंडर म्हणून हा खेळाडू निश्चितच खेळताना आपल्याला बघायला मिळतो. मात्र आज आपल्या समाजासाठी सम्यक पंचशील आईनी या संघासाठी आपली सेवा या ठिकाणी देताना बघायला मिळतोय. अचूक टप्पा, अचूक मारा तुषारकडून यावेळेस होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती 1 गडी बाद 18. हलक्या हाताने पुन्हा एकदा लॉफ्ट केलंय चेंडूला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, फेक करतोय. अप्रतिम अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चित्याच्या चपळाईनं चेंडूवरती येऊन चेंडूला फील्ड केलं गेलं. महत्वाचं षटक असणार आहे, दुसरं षटक प्रगतीपथावरती आणि गोलंदाजांकडून अचूकता दाखवली जाते. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव आणि या धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 20 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकाचा अंतिम चेंडू या ठिकाणी, अंतिम चेंडूचा थरार सुरू आहे. यावेळेस दर्जेदार फटका या ठिकाणी पाहायला मिळतो. रिस्ट ऑफ द वर्क, मनगटी फटका, परंतु या फटक्यावरती धावा येत आहेत त्या 1 धाव निश्चितच या ठिकाणी येईल. 1 धाव्यानं 2च्या षटकाची सांगता होते. 2 षटकांची समाप्ती झाली आहे आणि या 2 षटकारांनिशी संघाची धावसंख्या झाली ती नाही का, सॉरी, निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होती. क्षमस्व असावं. धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती 20. शेवटचा ओव्हर आहे ना, किती झालास तो? धन्यवाद रोहन. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर मात्र इथे विकेट मिळते आणि तिसरं षटक अंतिम निर्वाणीचे षटक आहे. महेश बॅक टू पॅव्हिलियन. दुसऱ्या विकेटचं पतन. धावसंख्या आहे धावफलकावर 20. खरं म्हणजे 10च्या सरासरीने ते धावा जमवल्या होत्या, परंतु यानंतर आपण पाहतोय तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर मात्र बळी मिळवून दिलेला आहे. नक्कीच मी असं म्हणेन की इथे चांगली रणनीती आखली गेली रितेशने आपल्या गोलंदाजीवर आणि महेशला परतावं लागतंय, ज्याच्या बॅटमधून चांगले फटके पाहायला मिळाले. एक चौकारसुद्धा त्यांनी लगावला. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला होता तो कव्हरच्या दिशेला. कालपासून आपण पाहतोय ऑन साईडला पुष्कळचे खेळाडू ऑन साईड त्याची स्ट्रॉंग आहे, परंतु तो ऑफ साईडचा जो एरिया आहे, पट्टा आहे, मी म्हणेन जो बघा कव्हर्स ते आपण पॉईंटचा म्हणजे गली रिजनचा जर विचार केला तर हा पट्टा जो आहे तो खूप जवळ आहे. असा या जवळच्या पट्ट्याचा फायदा कोणी उठवता आला नाही, कारण जास्त करून सगळे प्लेयर आहेत ते ऑन साईडला खेळत आहेत. पुढचा बॉल नवीन बॅटरसाठी, परंतु यावेळेला बॅटची एज लागल्यानंतर यष्ट्यांच्या मागे कीपरच्या डोक्यावरून येतोय 4 धावांसाठी हा फटका. चौकार. सब 24 या आकड्यावर धावसंख्या आता पोचलेली आहे. तिसरं षटक अंतिम षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न जरूर होईल फलंदाजांकडून, परंतु अक्षयच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला आणि मी म्हणेल हा लकी चौकार होता. पुढचा बॉल रितेशचा हा बॉल चांगला बॉल, परंतु इथे आपण पाहतोय ऑन साईडला सर्कलच्या आतमध्ये कोणी नसल्यामुळं 2 धावा मात्र चोरण्याचा यशस्वी प्रयत्न झाला, कारण तुषार खूप लांब होता, लॉंगॉनला तैनात होता आणि त्याला लॉंगॉनवरून ऑन साईडला यावं लागलं. सर्कलच्या आतमध्ये फील्ड केली, परंतु तोपर्यंत 2 धावा घेण्याची वेळ होती दोन्ही फलंदाजांकडे. 2 धावा कंप्लीट केल्या. 26 आकड्यावर धावसंख्या पोचलेली आहे. सध्या आपण पाहतोय पंचशील आईनी या संघाची सम्यक स्टार आईनी आणि पंचशील आईनी या 2 संघांदरम्यान ही लढत. हवेत बॉल
झेल टिपला आहे इथे मात्र नक्कीच कॅप्टन खुश असेल, कारण इथे एक एक झेल महत्त्वाचा आहे, एक एक डॉट बॉल येणं महत्त्वाचं आहे आणि इथे विकेटसुद्धा जाते. तिसऱ्या विकेटचं पतन, धावसंख्या आहे 26. चला वेळ काढू नका, लवकरात लवकर सामने चालू ठेवा, कारण आपल्याकडे खूप कमी वेळ असल्यामुळे आपण या आजच्या दिवसामध्ये कालच्या सुद्धा अर्ध्या दिवसानंतर आपण 3 षटकांचे सामने ठेवले होते. माझी गुरुवर्य ज्यांनी मला या समालोचन कक्षामध्ये किंवा समालोचनासाठी ज्यांनी पुरस्कृत केलं, ज्यांनी माईक मला कसं धरावं शिकवलं, ते माझे गुरुवर्य मनोज पाटील फ्रॉम वाशीगाव यांनी एक नक्कीच कानमंत्र दिला आहे की वक्त किसी का मोहताज नहीं होता, वक्त किसी का गुलाम नहीं होता. म्हणून वेळेचं बंधन ठेवायचं, कारण वेळ निघून जाते, आपली वेळ निघून जाईल, त्यासाठीच आपण फास्ट खेळायचं आहे. लेफ्ट हँड बॅटर, न्यू बॅटर सम्राटच्या बॅटमधून मोठा फटका पाहायला मिळतोय, परंतु झेल चांगला टिपलाय. झेल अगदी परफेक्ट नजर होती या चेंडूवर शेवटपर्यंत खेळाडूची, जो ऑन साईडला तैनात आहे, आणि त्याने मात्र झेल टिपल्यानंतर थँक्यू डीजे. मोठी बॅटल प्रबुद्ध 11 विरुद्ध वैशाली क्लासेस वॉरियर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉस मंचावरती यायचं आहे. प्रबुद्ध 11 आणि वैशाली क्लासेस वॉरियर्स. बघा शेवटचा बॉल आहे, 26 सध्या धावा आहेत. तुषार खुश असेल, कारण 30 धाव्यांच्या आतमध्ये रोखण्याचा त्याचा यशस्वी प्रयत्न झालेला आहे त्याच्या सर्व संघाच्या खेळाडूंचा, कारण बॉलर आणि फिल्डरने चांगला सपोर्ट दिला आहे. परंतु न्यू बॅटर संगम छोटे कदके खिलाडी, परंतु बघा नेहमी जे छोटे खेळाडू असतात, उदाहरणार्थ सुनील गावस्कर असो, सचिन तेंडुलकर असू दे, यांनी जसं आपण बोलतो मूर्ती लहान परंतु कीर्ती महान, परंतु या मात्र छोट्या खेळाडूला इथे एक संधी होती आपल्याला थोडंसं साबित करण्याची शेवटच्या बॉलवर, परंतु तो सुद्धा बॉल मात्र निर्धाव जातोय. डॉट बिंदी गेन आणि धाव संख्या आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 म्हणजे 27 धावांचं टार्गेट सेट केलंय. एक 18 चेंडूंमध्ये 27 धावा, 9च्या सरासरीने ते धावा जमवायच्या आहेत. आणि येणाऱ्या पर्वामध्ये काय घडतंय काय बिघडतंय, थोडा वेळ मी जरूर थांबतोय, परंतु तुम्ही कोणीही थांबू नका, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. शांतिदूत युवा प्रतिष्ठान खेळ आयोजित खेड तालुका बुद्धिस्ट प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरी. धन्यवाद सर. या ठिकाणी खऱ्या अर्थानं खेड तालुका बुद्धिस्ट प्रीमियर लीगचं आयोजन करत असताना अनेक देणगीदार यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी होत असते. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य करणारे शिरशी गावचे सुपुत्र आदरणीय आम्रपाली टेलरचे मालक सुजल कवडे यांच्याकडून आम्हाला विशेष सहकार्य लाभलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी खास गोव्यामध्ये वैद्यकीय कामकाज करणारे माझे परममित्र शिवगावचे सुपुत्र आदरणीय सूरजी पाष्टे यांनी देखील या ठिकाणी आमच्या या स्पर्धेला विशेष असं सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल या देणगीदारांचं मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. आज जरी या ठिकाणी ते उपस्थित नसले तरी त्यांचं शांतिदूत युवा प्रतिष्ठानच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी अनेक देणगीदारांनी आम्हाला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आर्थिक अशी भरघोष देणगी दिलेली आहे. मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार आणि स्वागत करू इच्छितो. त्याचप्रमाणे या ठिकाणी शिरशी गावचे सुपुत्र आदरणीय खैरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो. विनंती असणार आहे. चला प्रबुद्ध 11 आणि वैशाली क्लासेस वॉरियर्स दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी टॉस का बॉस मंचावरती यायचं आहे. मी आदरणीय विल्सन सेठजी मोरे यांना विनंती करतो की त्यांनी या नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करायचा आपल्या शुभ हस्ते. संतोषदादा जाधव खेड नगरपालिकेचे एक हरुन्नर व्यक्तिमत्व, आणि त्यांना विनंती करतो की दादा आपण त्या फेंडॉलमध्ये बसण्यापेक्षा व्यासपीठावरती यायचं आणि आपल्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. संतोषदादा जाधव. दोन्ही संघ या ठिकाणी आले तर एक मोठी बॅटल आपल्याला बघायला मिळणार आहे. एकीकडं वैशाली क्लासेस वॉरियर्स आणि दुसरीकडे असणार आहे प्रबुद्ध 11, आणि या दोन्ही संघाचे संघनायक आपल्या सोबत आहेत. नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करून घेतोय. सन्माननीय जाधव साहेब यांच्या हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी
करून घेणार आहोत. प्रबुद्ध 11 चे संघनायक उमेश कासारे, आपण नाणेफेकीचा कौल जिंकला, आपला निर्णय काय असणार आहे? बॉल फर्स्ट. बॉलिंग फर्स्ट. त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे का? कारण या स्पर्धेतील एकमेव आपण संघात की चारी सामने आपण जिंकलेला आहात. टॉस जिंकलाय, बॉलिंग करायचा विचार चालू आहे. धन्यवाद आणि या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. आपण अपराजित असा संघ आहेत. यानंतर आपण ठीक आहे, धन्यवाद असू दे. यानंतर होणारे बिग बॅटल प्रबुद्ध 11 विरुद्ध वैशाली क्लासेस वॉरियर्स या सामन्यामध्ये प्रबुद्ध 11 या संघ नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारल्याने आमंत्रित केलं आहे वैशाली वॉरियर्स या संघाला फलंदाजीसाठी. यानंतर आपण थेट जातोय समालोचन कक्षामध्ये, जिथे गमरे सरांचा गोड आवाज आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. सर 2 मिनटं थांबा, कारण एक्स्ट्रा प्रतिनिधी आलेला नाही आहे आमच्या कॉम्बॉक्समध्ये. एक्स्ट्रा प्लेयर पाठवा प्लीज. अतिरिक्त खेळाडू जो 12th मॅन असेल किंवा तुमचा कोणीही प्रतिनिधी असेल तुमच्या संघाचा, आमच्या कॉम्बॉक्समध्ये असलाच पाहिजे. दोन्ही संघ नायकांनी याची जबाबदारी स्वीकारायची आहे. बघा, जोपर्यंत येत नाही आहे तोपर्यंत बॉल पडणार नाही आहे. आणि आमच्या स्कोररना अपडेट करावं लागतं, कारण आपण यूट्यूब लाईव्ह बघतोय, त्यामुळे बॉलर कोण आहे ते कळत नाही. परंतु अक्षय गोलंदाज ठीक आहे. आता डायरेक्ट पेनल्टीज असेल. सरांनी आमच्यापर्यंत ही सूचना पोहोचवली. तुषारसाठी हो तुषारचा फ्लॅट सिक्सर आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर मोहर लागते 6 धावेंची. का मला तुषार गमरे म्हणून या खेड तालुक्यामध्ये ओळखलं जातं हे पहिल्या चेंडूवर दाखवून देतोय. इथे गोलंदाज मात्र कोमात जरूर असेल, कारण पहिल्या बॉलवर आक्रमण चढवलंय. दडपण असेल या गोलंदाजावर, अक्षयवर. पुन्हा एकदा चांगला बॉल, परंतु यावेळेला मात्र ड्राईव्ह ऑन साईड होता. घाई केली तुषारने, काय झालंय समजलं नाहीये. पंचांचं अजून निर्णय येतोय पंचांचा, तो म्हणजे रनआउटचा, कारण आकाशाकडे बोट केलं. OUT आऊट. आणि आता मात्र एक सुमधुर संगीताकडे वळूया.
या 2 धावा फार महत्त्वाच्या आहेत. शेवटच्या क्षणात जेव्हा मॅच येईल, शेवटच्या चेंडूपर्यंत किंवा शेवटच्या षटकापर्यंत मॅच येईल, तेव्हा मात्र ह्या 2 धावा फार महत्त्वाच्या ठरतील. परंतु सध्या गोलंदाजी चांगली केली जाते अक्षयच्या माध्यमातून. फटका आपण पाहतोय यावेळेला फ्रेमचा हवेत एक चान्स दिला, परंतु नाही, दुसरा चान्स आम्ही देणार नाही असं मात्र इथे जो मिड ऑफला फिल्डर तैनात होता त्यांनी झेल टिपल्यानंतर सांगितलंय. इथे दुसऱ्या विकेटचं पतन. धावसंख्या आहे धावफलकावर 8. धावफलकावर. आणि नक्कीच आता मी म्हणेन की ज्या रितेशने आपला दाखवला पराक्रम या मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवर साबित केलंय. खांदे खोलले, खोदून काढला बॉल. थोडासा बॉल वाईट नव्हता, बॉल चांगला होता, परंतु त्याला सुद्धा खोदून काढलं. अगदी मी म्हणेन हार्दिक पंड्या स्टाईलने हा फटका सजवला होता. हो, यावेळेला मिस झालाय, परंतु सहा चेंडूंचा खेळ इथं संपुष्टात आलाय. धावसंख्या आहे 14. सध्या ॲव्हरेजचा जर विचार केला तर ॲव्हरेज बरोबर आलेलं 9चं ॲव्हरेज होतं, परंतु त्यासुद्धा पलीकडे जाऊन 5 धावा एक्स्ट्रा आल्यात. त्यामुळे सध्या मी असं म्हणेन आत्ता मात्र दडपणात असेल पंचशीलचा आईनी संघ, पंचशील आईनीचा संघ. कारण ज्या सुरुवातीला अक्षयने गोलंदाजी केली, पहिला षटकार लगावला होता तुषारने, असं वाटलं होतं. तुषार मात्र पहिल्या चेंडूवर जो फ्लॅट सिक्स पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून, असं वाटलं होतं की पूर्ण मॅचची सूत्र आता मात्र तुषारने घेतली. पण कुठेतरी गफलत झाली, कुठेतरी एक दुर्घटना मी म्हणेन झाली मैदानाच्या आत. कारण थोडंसं ताळमेळ चुकला, कॉल चुकला आणि तिथे तुषार आऊट झाल्यानंतर दडपण आलं होतं, परंतु त्या दडपणाला मात्र दडपण समोरच्या संघावर टाकून दिले त्या षटकाराने. कारण तो षटकार फार रीतेचा महत्त्वाचा होता. यावेळेला दुसऱ्या षटकासाठी पाचारण केलंय सनी धोत्रे. या गोलंदाजाला फलंदाजीमध्ये काल चमक दाखवली, आज थोडीशी निराशा दाखवली, परंतु आज त्याला गोलंदाजीसाठी चमकदार कामगिरी करावी लागेल. गोलंदाजीतून आपल्या संघाला बाहेर काढायचं आहे. जे पराभवाच्या छायेमध्ये जर जात असेल त्याच्यातून त्याला बाहेर काढायचं असेल तर आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण सध्या 14 या आकड्यावर धावसंख्या आहे, ते म्हणजे समेक स्टार आईनी या संघाची. लेफ्ट हँड बॅट्समन राज पुष्कळ वेळाने, म्हणजे एक षटक पूर्ण तर राज बघा, राजने आपली अगदी राजेशाही थाटाने हा षटकार सजवला. पहिलाच बॉल क्लिअर केलाय शॉर्ट ऑफ लेन आणि पूल केल्यानंतर मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार.
चांगले खेळतायत. फटका आपण पाहतोय, वेट केलं, वेट अँड वॉच. त्याच्यानंतर मात्र ड्राईव्ह आलाय, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला नाही, राजने थांबवलंय. परंतु रितेश म्हणत होता की या बॉलवरच मॅच खरी फिनिश व्हायला हवी होती, दुसरा धाव झाला असता, परंतु त्याने थांबवलंय कारण घाई करायची नाही आहे एका धावेसाठी, कारण एका धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. परंतु एकतर्फा सामना आता पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं सामन्यात कुठेतरी रंगतदार स्थिती निर्माण होईल, परंतु तशी झालेली नाही आहे आणि सामना मात्र एकतर्फा. सनीचा हा बॉल आता मात्र हवेत, परंतु झेल आपण पाहतोय. फाईल लेगला फिल्डर तैनात त्याच्या बरोबर हातामध्ये, त्यामुळे तिसऱ्या विकेटचं पतन. एका धावेची गरज असताना दुसरे षटक मार्गस्थ आहे. या दुसऱ्या षटकामधला अजून एक बॉल शिल्लक असेल, म्हणजे 7 चेंडूंमध्ये एका धावेची आवश्यकता. सुजल मोरे हा फलंदाज. धन्यवाद डीजे. 2 चेंडू शिल्लक आहेत. थोडंसं करेक्शन करतोय आम्ही, आमच्या गुणलेखकाने बरोबर आमच्या निदर्शनात आणलंय. म्हणजे 8 बॉलमध्ये एका धावेची आवश्यकता असताना मोठा फटका मारला, हवेत बॉल आहे, झेल होईल का नाही. नो मॅन्स लँडला बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर मागे जो फिल्डर आहे तो येईपर्यंत एक धाव कंप्लीट केली आणि विन झाला आहे तो म्हणजे सम्यक स्टार आयनीचा संघ. आणि सम्यक स्टार आयनी संघाचं मात्र अभिनंदन असेल. धन्यवाद सर. यानंतर खेड नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी, आमचे मित्र, आमचे भाऊ आदरणीय संतोषदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विरसन सेठ मोरे यांना विनंती करतो की आपण त्यांचा पुष्पगुच्छ